हे शेर प्रल्हाद शिंदेचं होतं, ते मी गायलं. अक्षरशः कॅबिनमधून उतरून आले त्यांनी, मला उचलून वरती पाठ ठोकून मला उचलून घेतलं. प्रल्हाद शिंदेने. प्रल्हाद शिंदे. सर्वात जास्त तुमची जुगलबंदी कोणत्या शायरासोबत चालली? दत्ता अहिरेने तुमची बारी म्हणजे अगदी वाघ सिंहाची फाईट असं त्याच्यावरती ते कॅसेटवाले वर्णन करायचे. एकंदरीत त्यांची अशी कुठची बारी होती जी एकदम खूप गाजली होती, अशी एखादी आठवण आहे? यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. तुमच्या पत्नीने तुम्हाला या सगळ्या तुमच्या व्यापामध्ये साधारण किती साथ दिली? म्हणजे तुमच्या पत्नीविषयी ऐकायला खूप आवडेल. नमस्कार. मागच्या 50 वर्षांपासून आम्ही बघत आलो ज्या शक्तितुऱ्याच्या लोककलेमध्ये तुमचा आवाज कोकणच्या वाडी वस्तीवर अक्षरशः घुमत आला. अगदी लहानपणापासून आम्ही तुमचे कार्यक्रम बघत आलो, तुमचा आवाज ऐकत आलो. कोकणातल्या रसिकांचं तुम्ही मनोरंजन ह्या कलेच्या निमित्ताने करत आलात. तुम्ही आजवर दिलेल्या योगदानाला अतिशय मानाचा मुजरा, त्यासाठी तुमचं अभिनंदन. ओके, आज सध्या तुमची तब्येत साथ देत नाही आहे, तरी पण तुम्ही आम्हाला मुलाखत देताय आणि त्या निमित्तानं आपण आपल्या एकंदरीत आपल्या सुरुवातीपासूनच्या कारकिर्दीचा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. हो, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की एकंदरीत या कलेमध्ये तुम्ही कशा प्रकारे एंटर झालात, म्हणजे कशा प्रकारे या कलेकडे तुम्ही वळलात? तुमची सुरुवात कशी झाली या कलेमध्ये? खरं सांगायचं तर माझे बंधू, मोठे बंधू, मी लहान, 4था नंबर माझं, ते माझे दादा त्यांना मी ओळखतो. अच्छा. दादा पहिले आमच्या गावामध्ये भजन करायचे, पेटी वाजवायचे. अच्छा. आणि नाचामध्ये सुद्धा 1 नंबर तबलापट्टू, ढोलकीपट्टू म्हणून त्याची ख्याती होती. अच्छा. पण आता काही काळाने ते वारले. बरोबर. पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की घाणेकर, म्हणजे घाणेकर विठोबा त्यांचं नाव. अच्छा. की तू या कलेमध्ये येऊ नकोस. बरोबर. पण मला वेळ लागलेला की मी नाचामध्ये जरूर मी जाईन, मी नाच करेन. पण त्यांचा मला विरोध झाला. तू फक्त शिक्षण घ्यायचं, इकडे काय बघू नकोस, ते कर. पण माझं काही ते व्हायचं ते झालं. बरोबर. मी चांगला शिकलेला असताना माझा 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि मी मुंबईला गेलो. इथे मला मन रमेना. मी चांगला शिक्षक होऊन आता मी रिटायर झालो असतो, परंतु ती गोष्ट बाजूला आणि माझ्या नशिबामध्ये होतं की मी एक कलाकार बनणार, असं झालं. आणि मुंबईला जाऊन मी नोकरी करायचो. अच्छा. मिळेल ते नोकरी करायचो. त्यातून घर कुटुंब सांभाळलं आणि मग ते ह्याचं जे वेळ लागलं या नाचाचं, ह्याला कारण आहे की मुंबईला गेल्यानंतर मला ते नाच बघायचं लोकांचे. ते नाच बघून मला वाटलं की आपण पण काही केलं पाहिजे. बरोबर. ते मी करत गेलो आणि एक वेळ मुंबईला मला बारी आली. त्या बारीमध्ये मी गावदेवी मुंबई या ठिकाणी पहिली बारी केली. अनेक लोक लांबून बघायला आली होती. मी छोटा होतो. अच्छा. मला यातलं काय ज्ञान नव्हतं. अच्छा. पण ती जी गाणी गायली ती लोकांनी मला कडेवरती उचलून नाचवले. माझी बारी चालू असताना पण लोक आतमध्ये शिरली. अच्छा. एवढी लोकांची गर्दी आणि मला प्रसिद्धी दिली. आणि मी पुढे गेलो. म्हणजे पहिल्या बारीमध्येच तिथे बारी पहिली गेली. तुमचं वय साधारण कधी? वय म्हणजे लहान, म्हणजे शाळा सोडली आणि 2 वर्षांनी मी मुंबईत. अच्छा. म्हणजे 12वी नंतर 10वी 20-21 तेव्हा मी आलो. अच्छा. मग त्याच्यानंतर बारी केल्यानंतर बारी एवढ्या लोकांना भावली तर मला ते स्फूर्ती मिळाली, काहीतरी मी करतोय, चांगलं वाटतंय. मग त्याच्यानंतर शक्तितुऱ्यामध्ये बुवा बनायचं म्हणजे पहिली लेखणी पाहिजे. बरोबर. ती लेखणी शिकताना मी विचार केलं, माझं शिक्षण आहे पण जर गाणी नसली तर कसं काय करायचं. बरोबर. मग गाणी लिहायला मी लय प्रयत्न केले. पहिले नव्हते चांगले आहेत, पण नंतर करायला गेलो. ते करत अनेक प्रकारची गाणी, अनेक प्रकारचे विटंबन गीतं, सगळ्या प्रकारची गीतं मी गायली. बरोबर. आणि ती लोकांनी डोक्यावर घेतली नाही म्हणून मी शाहीर रामचंद्र घाणेकर म्हणून प्रसिद्ध झालो. आणि लोकांच्या समोर मी नजरेत आलो. पण मला ह्या गोष्टीचा जास्त मला अभिमान नाही. मला सर्व लोक जवळची वाटतात. मी या कलेत आलो आहे. अनेक बुवा माझ्या टक्करी मारल्या. सगळ्यांना मी भरपूर काही प्रोत्साहन दिलं. मला कमी लेखण्याचा मग काही लोकांनी प्रयत्न केलं, परंतु मी सत्याची वाट सोडली नाही. जे चांगलं आहे ते करत गेलो. अनेक बुवांची नावं घेतली. पहिली बारी मुंबईला थिएटरला आयरे बुवा चिपळूणचे, म्हणजे पहिली बारी तुमची दत्ताराम झाली होती. आयरे बुवा किंवा मानकर बुवा हे तुम्हाला सिनियर होते त्यावेळेस? हो, ते जवळ होते, म्हणजे माझ्या अगोदरचे. ते तुमच्या अगोदर? आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे. अच्छा. पहिली कॅसेट केली. माझा भाग्य कसा आहे बघा. ती कॅसेटला करायला मी ताडदेवला
गेलो होतो. हां तिथे स्टुडिओमध्ये हां. त्या ठिकाणी आपले हे आले, आपले प्रल्हाद शिंदे. प्रल्हाद शिंदे अच्छा. स्वतः होते. म्हणजे प्रल्हाद शिंदेचं पण तुम्हाला सहकार्य लाभलंय. प्रल्हाद शिंदे आले. अच्छा. तर त्यावेळी त्यांचं शेर होतं हां भजनात तुझ्या मी दंग, तेव्हा गायलं. राईट. परंतु ते गाणं होतं त्यांचं, एक शेर होतं, तुझा ना भरोसा अच्छा. ना माझा भरोसा. हां हे शेर प्रल्हाद शिंदेचं होतं, ते मी गायलं. हां. अक्षरशः कॅबिनमधून उठून आले त्यांनी, मला उचलून वरती पाठ ठोकून मला उचलून घेतले. प्रल्हाद शिंदेनी. प्रल्हाद शिंदे. या कलेमध्ये तुम्ही जेव्हा आलात, ही कला निवडताना आता याच्यामध्ये 2 पक्ष असतात, एक शक्ती पक्ष असतो, दुसरा तुरा पक्ष असतो. मग तुम्ही तुरा पक्षाकडेच का वळलात? मी तुरा पक्षाचीच शिष्यत्व तुम्ही का पत्करलात? तसं त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? माझे गुरुवर्य शिवराम विठोबा. अच्छा. यांना त्यावेळी प्रसिद्धी त्यांची भरपूर होती. हे शिवराम विठोबा हे सुद्धा शक्ती तुऱ्याचे शाहीर होते. शाहीर होते. अच्छा. त्यांना एवढी त्यांना प्रसिद्धी होती. हां. तर मला पुढे जायचं आहे, त्याला गुरु करावा लागतो. अच्छा. तेव्हा मी त्यांना, माझे गुरु आमच्या गावचे वेगळे होते, हां. पण त्यांना बगल मारून मला पुढे जायचं म्हणून अच्छा. ह्या दोघांना मी सागरीत म्हणजे त्यांना गुरु करून घेतले. हां. आणि मग मी शाहीर झालो. अच्छा. आणि शाहीर होऊन त्या माणसांचं तेव्हापासून नाव घेत आलो. अक्षरशः त्यासाठी भरपूर काही कष्ट आम्ही केले. अच्छा. आणि गुरुनी मला कोणी गाणं दिलं नाही. अच्छा. माझी गाणी मी लिहून मीच गायलं. फक्त नावाला गुरु आहे, पण त्याचा कमीपणा नाही लेखत मी. अच्छा. तर त्यांना गुरु मानलं. अच्छा. पण ते मला मिळालं भरपूर. अच्छा. हे तुमचं आता घराणं कोणतं आहे? म्हणजे जसं हे भानुदास शंभूराजू. तुमचं शंभूराजू. शंभूराजू घराणं आमचं आहे. बघा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. होय. तुमच्या पत्नीने तुम्हाला या सगळ्या तुमच्या व्यापामध्ये साधारण किती साथ दिली? म्हणजे तुमच्या पत्नीविषयी ऐकायला खूप आवडेल. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमकी काय साथ दिली? तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला किती सहकार्य केलं त्याविषयी? माझी पत्नी, धर्मपत्नी, हां. हिला पण दुर्गम आजार होता. अच्छा. त्यामध्ये तिचं निधन झालं. अच्छा. पण तो तिचं म्हणणं होतं, मी एकटी माझी शेती भरपूर आहे. अच्छा. मग शेती मी करेन, बरं. तुमचं नाव असं अजरामर करा, काय ते करा, बरं. जा तुम्ही कुठे जा, मी आहे, घर सांभाळेन. बरं. ती घरामध्ये सगळी शेती ती एकटी करायची, नांगरून घेणं सगळं कामं ती करायची. अच्छा. आणि मी फक्त बाहेर कार्यक्रम करायचो. अच्छा. मग त्यातून पैसा मिळायचा. एक चांगला स्वभाव व्यक्तिमत्व तिचं होतं. अच्छा. आणि तिने मला चांगली साथ दिली. बरं. एक वेळ माझ्या बारीला तिची उपस्थिती होती. त्यांनी मुद्दामच तिने मला डिवचण्यासाठी समोरच्या बोवाला, त्यावेळी म्हणजे 100 रुपये मोठे होते. अच्छा. म्हणजे त्या बोवाला बक्षीस लावली अच्छा. की घाणेकर बुवांची आज साप काढून टाका. हां. त्यांच्या मिसेस आल्या. हां, माझ्या मिसेसनी. हां. घाणेकर बुवा आज बघूया. तिला बघायचं होतं आज कोण कमी पडतोय, स्वतः बघायला होती ना. अच्छा. मग तिला असं वाटलं. हां. पण तिथे मी ओळखलं नाही. मी आपलं गाणं बोललो, म्हणलं एवढे बक्षीस लावते, मी कसं बोलणार? ती मर्जी आहे ना. बरं. माझी जरी पत्नी असली पण तिचा पण आहे ना, ते अधिकार आहे. बरं. ती काय करते? मग ते गाणं मी गायलं. अक्षरशः समोरच्या बुवाचं काय तिथे राहिलंच नाही. बरं. त्यामुळं असं त्यांनी दिलेली साथ ती मानलं पाहिजे. ती अभिमान दिला होता माझा. अच्छा. की तुम्ही या कळेत आलात ना, ते करून दाखवताय, मला अभिमान आहे. तुमची पहिली वारी आयरेबुवांसोबत झाली होती. त्याच्यानंतर एकंदरीत तुम्ही साधारण आजवर किती वाऱ्या केल्या? हजारो वाऱ्या झाल्या असतील तुमच्या? 1000च्या जास्त आहेत. अच्छा. 2000च्या वरती आहेत. अरे बापरे. एवढा कार्यक्रम केलेले आहेत. अच्छा. म्हणजे मुंबईच्या बाहेर इतर महाराष्ट्र म्हणजे इकडे कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, अच्छा. पुन्हा अखंड कोकण, अच्छा. सगळीकडे कार्यक्रम बुवांनी केलेले आहेत. गावागावातून वाडी आजही तुम्हाला सांगतो की खेडेगावामध्ये मागच्या 5 दशकांपासून टेप रेकॉर्डर असो, VCD, DVDच्या जमान्यामध्ये तुमचीच गाणी अक्षरशः गाजत आली, तुमची गाणी वाजत आली. इतरही शाहीर होते, पण तुमची म्हणजे कुठलीही एखादी कॅसेट आली तर ती तुमची आणि तुमच्या विरुद्ध एखादा शक्तिवाला शाहीर यांची कॅसेट ही प्रचंड लोकप्रिय व्हायची. आणि आम्ही गेल्या 5 दशकांपासून हे सगळं ऐकत आलो. मला एक सांगा की तुमच्या जे प्रतिस्पर्धी शाहीर होते शक्ती पक्षापैकी, त्याच्यापैकी सर्वात जास्त तुमची जुगलबंदी कोणत्या शाहिरासोबत चालली? जुगलबंदी विजय पायकोळी. अच्छा. यांच्यावर कार्यक्रम भरपूर झाले. सर्वात जास्त कार्यक्रम पायकोळी बॉन्स आणि त्याचे व्हायचे. अच्छा. आयरी बॉन्सचे झाले पण कमी झाले. पण त्या माणसाकडे भरपूर कार्यक्रम झाले. अच्छा. आणि इतर भरपूर काय अर्जुन भोड. अच्छा. असे काय ते पण होते. असे अनेक शाहीर आहेत. अच्छा. सगळ्यांच्या कॅसेट पण भरपूर झाल्या. अच्छा. भरपूर गाणी झाली, अनेक प्रकारची गीतं झाली. अच्छा. त्यामुळे लोकांसाठी गायले, लोकांसाठी केले. काही लोक मला बोलतात की घाणेकर बुवा
डबल मिनिंग गातात. अच्छा. पण डबल मिनिंगचं एक गाणं कोणी पण सांगावं हा. त्याचा अर्थ पटल्याशिवाय मी कुठलंही गाणं गात नव्हतो. बरोबर. ही माझी ख्याती आहे आणि ख्याती राहणार. बरोबर. कारण गाणं गा, डबल मिनिंग करा, पण त्याला अर्थ पाहिजे. बरोबर. अर्थाशिवाय गाणं गाऊ नका. आता ह्या डबल मिनिंग गाण्यांचा ट्रेंड खरं तर तुम्हीच सुरू केला त्या कलेमध्ये. होय, होय. आणि तो तुम्ही लोकप्रियही केलात. होय. आणि मला असं वाटतं की बघा, डबल मिनिंग आज चित्रपटामध्ये सुद्धा थोडंसं ह्या गोष्टी चालूच असतात. त्यामुळे डबल मिनिंग गाण्यामुळे समाजात एक आंबट शौकीन जो वर्ग हो असतो हो हो तर त्याने अधिक गर्दी करायला सुरुवात केली. म्हणजे होय होय. ह्या डबल मिनिंग गाण्यांमुळे ही कलेची लोकप्रियता अधिक वाढली असं तुम्हाला वाटतं? लोकप्रिय बघा, ह्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. अच्छा. मग डबल मिनिंगवाले बघा, पिणारे खाणारे काही समाजात लोक आहेत. अच्छा. मी नावं नाही घेत कुणाचं, बरोबर. परंतु त्यांना असली गाणी आवडतात. मी या गाणी गायली काय काय, अच्छा. पण ती कशी लोकांना पटवून देताना त्याचा अर्थाशिवाय गायलं तर ते आपल्यावर येतंय. बरोबर. पण ते गाण्याला अर्थ असणारी गाणी डबल मिनिंग गायली अच्छा. ना, त्यांना आवडली. अच्छा. चांगल्या लोकांना आवडायची, लोक ऐकायची. बरोबर. आणि श्रावण बाळ जातो काशीला, इतर अशी मार्मिक. अच्छा, मी काही तुम्ही मार्मिक गाणी सुद्धा गायली, त्यांनी ती प्रचंड लोकप्रिय झाली. आता डबल मिनिंग गाण्यांविषयी जर मी तुम्हाला एक सांगेन, मला तुमचं एक गाणं आठवतं की त्या काळामध्ये कुमारी माता होणं हा प्रकार खूप होता कोकणामध्ये किंवा वाडी वस्तीवर. हा प्रकार खूप चालायचा त्यावेळेस. आता हे निरोध वगैरे आल्यामुळे ह्या गोष्टी थांबल्या बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी जनजागृती पण झाली. त्या काळामध्ये शिक्षण कमी होतं आणि ह्या गोष्टी होत होत्या. त्या काळात तुम्ही गाणं गायलं होतात, करून झेंगाट फुगलं बेंबाट गाव पोरीला हासलं, आई बापाच्या हिनं नावाला काळ तोंडाला फासलं. ह्या गाण्याचे पुढच्या 2 ओळी थोड्याशा बिभत्स वाटतात, म्हणजे थोड्याशा काय म्हणतात त्याला, अश्लील वाटतात. त्याच्यामुळे लोकांना ते गाणं चुकीचं वाटत असेल, पण ते पूर्ण गाणं जेव्हा आपण ऐकतो ना, त्यावेळेस वस्तुस्थिती त्या गाण्यातून अगदी व्यवस्थितपणे मांडली गेली आहे, हे अगदी नक्की जाणवतं. आणि एवढी वस्तुस्थितीवर भाष्य करणारी सुद्धा तुमची काही डबल मिनिंग जरी असली तरी काही गाणी वस्तुस्थितीला पण भाष्य करणारी होती. शाहीर दत्ता अय्यरेंसोबत सुद्धा तुमची बरीच जुगलबंदी झाली. विशेषतः आमच्या रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये तुमच्या वाऱ्या प्रचंड गाजायच्या. आम्ही लहान असताना कॅसेट ज्या यायच्या त्यावेळेस टेप रेकॉर्डरच्या कॅसेटचा जमाना होता. त्याच्यामध्ये दत्ता अय्यर आणि तुमची वारी म्हणजे अगदी वाघ सिंहाची फाईट असं त्याच्यावरती ते कॅसेटवाले वर्णन करायचे. एकंदरीत त्यांची अशी कुठची वारी होती जी एकदम खूप गाजली होती, अशी काही एखादी आठवण आहे अय्यर बुवांसोबत? अय्यर बुवांनी नाचाचा ड्रेस आहे, त्या नाचाचा ड्रेस अय्यर बुवांनी प्रथम आणला. अच्छा, म्हणजे हा जो शाही ड्रेस जो आहे, शाही ड्रेस त्याच्यामध्ये खरा म्हणजे जो चेंज केला तो अय्यर बुवांनी केला. पहिलं ते हाफ चड्डीवर नाचायचे. हाफ चड्डी आणायचे. मग त्याच्यानंतर मी विचार केला की आपण सुद्धा या कलेला काय द्यायचं. मी एकच केलं, कलेसाठी आता जे वाज जे आहे ढोलकी, पहिली ढोलकी साधी गावची असायची, तिला शहा नाही, वरती शाही नाही, काय नाही, अशीच वाजवायची. पण त्यामध्ये ढोलकी, आपलं हे ऑर्गन, हे काय आता साध्य आहे, हे सगळं घाणेकर बुवांनी आणलंय. कोणी कबूल करेल, माझं मोठेपणा सांगत नाही. खरोखर तुम्ही ह्या कलेमध्ये वाद्यशैलीमध्ये पण खूप बदल केलेत. मी स्वतः मानकर बुवांच्या काही कॅसेट्स ऐकलेल्या आहेत. मानकर बुवांची वाद्यशैली पूर्ण वेगळी होती, तुमच्या शैली पूर्ण वेगळी. आणि तुम्ही ह्या शैलीमध्ये म्हणजे हे तुमचं श्रावण बाळ माझा जातो काशीला हे गाणं ऐकताना त्याच्यामध्ये मृदुंगाचा जो रिदम असतो मध्ये जो दिलाय धूम, तो एवढा भारी वाटतो. म्हणजे आता सुद्धा ते युट्यूबला ते गाणं जेव्हा आम्ही इयरफोन घालून किंवा इयरबड्स घालून ऐकतो ना, तो जो तुम्ही मध्ये दिलेला जो दुम दुम हा जो रिदम आहे, तो एक वेगळा प्रयोग होता म्हणजे तुम्ही केलेला. तो प्रयोग का केला, माझे जास्त फॅन किंवा जास्त मानणारे मला हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोक. अच्छा. ना त्यामध्ये तिकडे मृदुंग वाजवतात नमनामध्ये इतर. तो नव्हतं म्हणलं, हा मृदुंग मी काय कसं काय करू शकतो. मग तो मृदुंग माझ्या कॅसेटला तसंच वाजून, तो गावडे म्हणून ढोलकीपटू होता. अच्छा. त्यांच्याकडून ते वाजवून घेतलं. मला पाहिजे, मला विरोध होता की हे कशाला. नाही, मी बोलतोय ना घ्या. नाही, तो मृदुंग लोकांना आवडलं. आज तुम्ही बोललात की मृदुंग हे लय लोकांना भावलंय, ते तेव्हा मी टाकले. असे मी ऐकायला एवढं भारी वाटतं ना, तो मध्ये मृदुंगाचा डगा जो वाजतो ना, धुम धुम, अप्रतिम वाटतं ते ऐकायला. देतात ना प्रयत्न, लोकांना सांगतात, मला सांगतात फोन करून, बुवा हे कोणी करत नाही, तुम्ही केलात. बरोबर. मी केलं नाही, तुमच्यासाठी मी करतोय, हा समाधानी. श्रावण बाळ माझा जातो काशीला ही जी श्रावण बाळाची कथा तुम्ही त्या गाण्यातून इतक्या सुंदर पद्धतीने मांडली होती की मला असं वाटतं की त्या शक्तितुऱ्याच्या कलेतलं ते सगळ्यात गाजलेलं ऑल टाइम हिट गाणं आहे. आजही तुम्हाला सांगतो, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर हे गाणं कोकणातल्या वाडी वस्तीवर वाजतं. आणि श्रावण बाळ माझा जातो काशीला हे गाणं ऐकल्याशिवाय मला वाटतं कोकणातला गणपतीचा सण
पूर्ण होऊच शकत नाही, इतकं अप्रतिम गाणं आहे. व मला त्या गाण्याच्या आठवणी ऐकायला खूप आवडेल. जरा साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही ते गाणं गायलं होतं? हे सुरुवातीच्या काळामध्ये ते गाणं गायलं, अगदी 1990च्या काळात रावणंग होते त्यावेळी गाणं गायलं. अच्छा, रावणंगोंच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यावेळी ते गाणं गाताना आता म्हणजे गाणं आपलं नाच सुरू होत्या, श्रावण बाळ जातो काशीला अशी लोक बोलायची. अच्छा. पण ती वेगळ्या भाषेमध्ये, साधारण काही भाषेला हे नसायचं. बरोबर. पण त्यावेळी मी सुरुवात केली म्हणजे हे श्रावण बाळ जर गुपायचं असेल त्याला चाल पाहिजे आणि लोकांनी कथा ऐकूया. आणि ते गाणं जेव्हा मी तयार केलं आणि रेकॉर्डिंग केलं, त्या गाण्यात लोकांनी एवढं उचलून धरलं की गावोगावची वस्ती ती आपल्या वाडी वस्तीतली माणसं ते गाणं ऐकायच्या. आणि कोण रस्त्याला भेटली तर रडत रडत मला भेटायला यायची, रडत पायाच्या रस्त्यामध्ये माझ्या पायाला हात लावून रडायची. अच्छा. काय बाबा तू गाणं गायलंस? मला अरे तुरे का करायचे, मी लहान होतो. अच्छा. ते मला बोलाय काय गाणं गायलं तू, रडवलं आम्हाला, तू रडवलं, अशीच गाणी गा. श्रावण बाळ जातो काशीला हे गाणं, आला गेला जन्म गेला तुझा वाया. अच्छा. हे गाणं, अशी गाणी दिली. लोकांना अक्षरशः रडली, हसली, पण सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मी केलेल्या आहेत. बरोबर. तुमचं अजून एक गाणं मला आठवतं, जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण. हे गाणं सुद्धा त्या गाण्यातून म्हणजे एक गर्वाने माजलेल्या माणसाला, म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्याकडे प्रचंड संपत्ती आली किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाला काहीतरी यश मिळालं की माणसाने किती विनम्र राहिलं पाहिजे हे तुमच्या व्यक्तिमत्वातून तर जाणवतच, परंतु त्या गाण्यातून सुद्धा तुम्ही एक खूप सुंदर संदेश दिलाय. आणि त्या गाण्यावरती आज अनेक रील्स, या सोशल मीडियाच्या एरामध्ये अनेक रील्स त्याच्यावरती बनतायत. त्या गाण्याविषयी काय सांगाल? तिथे तुझा गेल्यावरती हे गाणं एकदा एक कार्यक्रम होता, गावचा बुवा होता माझ्या जोडीला. अच्छा. आणि त्यावेळी हे गाणं मी तयार केलं कारण का लोक त्यावेळी चिडखोर होती. तर मी त्या बुवाला उद्देशून ते गाणं केलं होतं. अच्छा. जीव तुझा गेल्यावर तुला उचलेल कोण, कारण गुण मी म्हणजे कोण. अच्छा. तर मी ते गायलं, त्या बुवाने अक्षरशः माझं मारामारी करायची पाळी आणली होती. अरे बापरे. म्हणलं मी लोकांचाही गातोय आणि ते गाणार, तुम्ही राग करताय म्हणून तुमचा गरजेचं, मी गाणार. बरोबर. ते गाणं एवढं लोकांनी उचलले, जिथे बुवा तो मिळेल ते त्यांना सांगायचे जीव तुझा गेल्यावर तुझा उचलेल कोण. आणि हे गाणं जेव्हा वाडी वस्त्यात सगळी वाजायला लागलं तेव्हा गावात नाच असायची ना. नाचाच्या वेळी गाणे हेच गाणं ते नाचणारी मंडळी माझं गाणं बोलायचे, जीव तुझा गेल्यावर तुला उचलेल कोण. पण त्या गावामध्ये असणारा विरोधक याला ते उद्देशून बोलायचे की जीव तुझा गेल्यावर तुला उचलेल कोण. आम्ही गावाला येऊ ना, असा विषय झाला. आणि गावोगावचे प्रतिक्रिया मला द्यायचे, काय बुवा तुम्ही गाणं बोललात पण मला त्रास झालाय. मला विचारतात, अरे म्हणलं ते गाणं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. जीव तुझा गेला म्हणून तू गावात कसं वागायला पाहिजे, कसं घरी राहायला पाहिजे, कसं त्यात समाजामध्ये कसं राहायला पाहिजे हे तुम्ही ओळखा. म्हणून ते गाणं तुमच्यासाठी नाही, सर्वांसाठी गाणं आहे. बरं. नाही, ते संपूर्ण मानवजातीला प्रेरणा देणारं ते गाणं आहे. आणि यूट्यूबवरती त्याच्यावरती अनेक रील्स बनल्यात आणि त्या लाखोच्या संख्येनं व्हायरल सुद्धा झाल्या. व तुमचं आत्ता एक ट्रेंडिंग असलेलं गाणं आहे, मागच्या 3-4 वर्षात लॉकडाऊन नंतर मला वाटतं ते गाणं प्रचंड फेमस झालं. आणि लॉकडाऊन नंतर शक्तितुऱ्याचं सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात फेमस गाणं आहे ते जिकडे तिकडे चौकडे. मला वाटतं आत्ताच्या काय बाऱ्या होत आहेत ना, त्या बाऱ्यांचा एक प्रोमो काही लोक यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती टाकतायत. त्या प्रोमोला सुद्धा हे गाणं दिलं जाते, म्हणजे एक बॅक म्युझिक म्हणून जिकडे तिकडे चौकडे गाणं लावलं जाते. आणि हे गाणं ह्या शक्तितुऱ्याच्या लोककलेची एक आयडेंटिटी बनलं आहे. काही नामांकित शाळांनी, इथे विले पार्लेला एक शाळा आहे, पार्लेटेक विद्यालय म्हणून, त्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात सुद्धा हे तुमचं गाणं होतं, जिकडे तिकडे चौकडे. हे गाणं साधारण कधी गायलं? आता लॉकडाऊन नंतरच गायलंय का? नाही, अगोदर. अच्छा, अगोदरचं पूर्वीचं गाणं आहे ते. अच्छा अच्छा, हे पूर्वीचं आहे. अच्छा. ते गायलं ते की गाणं आता गण लिहितो आम्ही, हा गण आहे गण. अच्छा. ज्याला गण म्हणतो, म्हणजे गणाबद्दल, बरोबर, देवाबद्दल हे गाणं आहे. गणावर गणपतीबद्दल ते गाणं लिहिलंय. बरोबर. पण ते जिकडे तिकडे चोहीकडे नामाचा गजर झाले हरिनामाच्या भक्तीच्यामुळे. अच्छा. हे गाणं तेव्हा लिहिलं गेलं. त्यावेळी मी विचार केला, लोक अनेक प्रकारची गीतं लिहितात, परंतु जिकडे ते मोसम आलाय, आता गणपती येणार. बरोबर. आणि गणपती आल्यानंतर जिकडे तिकडे नामाचा गरजा चालतो ना, बरोबर, त्याच्यावरती गाणं लिहिलं. आणि ते लोकप्रिय तेव्हा एवढं नव्हतं, एवढं आत्ता झाले. हा, आता म्हणजे ह्या युट्यूबमुळे ते खूपच. तुमच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये रावणन बुवा नावाचे एक रत्नागिरीचे शाहीर होते, सखाराम रावणन, त्यांची आणि तुमची मला वाटतं एक पहिली कॅसेट खूप गाजली होती त्या काळामध्ये, 90च्या दशकात. तर रावणन बुवांविषयीच्या काय आठवणी तुमच्या? रावणन बुवा आज हयात नाही आहेत.
रावण मोहन जर बोलायचं झालं हां तर अक्षरशः 1 नंबर गाणी लिहिण्यामध्ये हुशार माणूस. अच्छा आणि त्यांनी गाणं त्यावेळी लिहिलं होतं. आमची पहिली कॅसेट झाली बोबडी गवळण म्हणते काय. अच्छा त्यावेळी समोरचा उत्तर काय द्यायचं. हां बोबडी गवळण म्हणते काय हे घाणेरवाणी गाणं गायलं. हां मग समोर द्यायला पण गवळण तशीच पाहिजे. हां तेव्हा त्यांना बघितलं, विचार केला, त्यांना बोललो बुवा बघा याच्यावर विषय काढा, हां लोकांना द्यायचं आपल्याला. हां तर ते बोलत नाही, मग काय असेल तर तुम्हीच सुचवा. बरोबर. मग त्यांना सांगितलं मी म्हणतोय बोबडी गवळण म्हणते काय, हां मग तुम्ही लिहा हारी सांगून ऐकत नाही. अच्छा अच्छा मग त्याचं लिखाण मी केलं. हां मी कधीच सांगितलं नाही लोकांना, अच्छा पण त्यांना लिखाण त्यावेळी लेखणी 1 नंबर तो माणूस होता. बरोबर. पण त्यावेळी माझी मदत त्यांनी घेतली हां आणि ती गवळण ती पण सुपरहिट झाली. अच्छा ती बोबडी गवळण म्हणते काय हारी सांगून ऐकत नाही, अच्छा ही फेमस जवळ झाली. अच्छा. आणि आम्ही पण दोघे फेमस झालो. बरं अनेक कार्यक्रम केले आणि त्यांची लेखणी होती धारदार. तसा शाहीर आज बघायला मिळणार नाही. आज ते बरं. हयात नाहीत. हयात नाही हा, परंतु एक रत्नागिरीतलं नामांकित नाव अच्छा म्हणजे शक्तीच्या शाहीर शक्ती शाहिरामध्ये रावणंग बुवा. अच्छा. रावणंग बुवांचे एक शिष्य होते प्रभाकर कळंबटे, त्यांच्यासोबत सुद्धा तुमची एक बारी झाली होती. हो. सुंदर बारी होती आणि प्रभाकर कळंबटे म्हणजे एक सुंदर आवाजाचा शाहीर होता. पण पुढे त्यांनी काही ती शायरी कंटिन्यू केली की नाही मला माहित नाही. नंतर कधी त्यांचं कुठे बारी किंवा कॅसेट आली नाही. पण तुमच्यासोबत एक त्यांची बारी होती, त्याच्यामध्ये त्यांनी गाणं गायलं होतं, बुवा रामचंद्रा यावो हिकडे शक्ती तुरा डाव रंगाला घ्यावे धानी दडे. मस्त गाणं गायलं होतं त्यांनी ते, आणि चांगला शाहीर होता. पण त्यांच्यासोबत काय तुमचे संबंध वगैरे? संबंध माझे आज पण त्या माणसं चांगले आहेत. हां ज्यावेळी खरं सांगतोय हां की रावणंग बुवा आणि प्रभाकर कळंबटे, हा. कळंबटे हा रावणंग बुवांचा शिष्य. अच्छा त्यांनी काय केलं, आवाज रावणंग बुवा नव्हतं. बरोबर. मग बुवा असं करा, कळंबट्याला गाव द्या, हां तुमचं नाव असू द्या. बरोबर. ना ते मान्य केलं. हां कॅसेट आता ऐकताना वाटतंय की हे नाव रावणंग बुवा बोलले, बरोबर. पण रावणंग बुवांचा आवाज नाही, अच्छा तो कळंबटे यांचा आहे. कळंबटे यांनी गायची अच्छा आणि रावणंग बुवांचं नाव, अच्छा अशी ती कॅसेट केलेली आहेत. बरोबर. तेव्हा आम्ही मागे बघून बघितलं नाही, आणि नाव गायल्यानंतर रावणंग बुवा पण खुश झाले आणि कळंबटे पण बोलले हे चांगला प्रयोग झालाय बरं. आणि त्यात नाव दोघांचं झालं. अच्छा. बुवा, या कलेमध्ये तुम्ही अनेक शाहीर सुद्धा घडवलेत, अनेक शिष्य घडवलेत जे तुम्हाला आज गुरु मानतात. तर त्या तुमच्या शिष्यांविषयी पण ऐकायला खूप आवडेल. सांगायचं झालं, या कलेमध्ये येताना जे मोलाची साथ ज्यांनी दिलं हां ते नाव म्हणजे देवजी मोंढे. अच्छा. म्हणजे शाहीर तुमचे देवजी शिष्य मोंढे होते. हे शिष्य आणि अजून आहेत. परंतु त्या माणसांनी एवढं कष्ट घेतलं. आज माझ्या कार्यक्रमात ते येतात, कधी येत नाहीत. त्यांचा वैयक्तिक म्हणजे घरामध्ये याचं कामाचा व्याप असल्यामुळे ते वेळ देत नाही. अच्छा. परंतु त्यांनी भरपूर साथ दिली. त्यांच्या गावाने गेली कित्येक वर्ष त्या गावाचं नाव एकच नाव, देवजी मोंढेचं गावाचं नाव एकदम लोकांच्या नजरेत आहे. अच्छा. रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये. अच्छा. आणि एवढी साथ दिली, एवढे कार्यक्रम केले आणि घरचे संबंध एवढे आम्ही टिकवले. अनेक लोक आज पण विचार करतात की देवजी मोंढे तुमच्यासमोर दिसत नाही, पण मला खंत वाटते ते आहेतच बरं. आणि राहतील. परंतु वैयक्तिक कामामुळे जास्त आता लक्ष देत नाही, पण ते आज ना उद्या पुन्हा माझ्यावरून राहणार. तसेच आमचे चिपळूणचे गुहागरचे अच्छा. मास्कर, मास्कर शाहीर. तसेच प्रवीण कुळे, अच्छा गणपती बुळे, अच्छा. कोळी गणपती. हां ते तिकडचे, आणि तसेच लांजेचे सदा सरवंदे, सदा सर्व. हां पुन्हा इथले आपल्या काय बोलायचं आपलं सांगायचं झालं तर योगेश मुकनाक. अच्छा. असे अनेक शाहीर आमचे आहेत. अच्छा. एकदम जवळचे आहेत, चिपळूणचे मधले आहेत, अच्छा. लाजण्यामधले आहेत, राजापूरचे आहेत, बरं. रायगडमध्ये आहेत. अनेक गावातली लोक माझे शिष्य हल्ले आहेत, हे मी समाधान मानतो. अंकुश गुरुवांसोबत सुद्धा तुमच्या अनेक कॅसेट्स निघाल्या, अनेक बाऱ्या झाल्या. अर्जुन भोडांसोबत बाऱ्या झाल्या. शंकर जाधव सुद्धा होते. एकंदरीत ह्या तिन्ही शाहिरांविषयी काय सांगाल? शंकर तुमच्या रायगडचेच होते, शंकर जाधव साहेब, पण त्यांच्यासोबत सुद्धा तुमची बारी एकदम टफ फाईट व्हायची. गुरव साहेबांसोबत सुद्धा खूप चांगल्या बाऱ्या झाल्या. आणि गुरव अंकुश गुरव जे होते, मला वाटतं ते खूप चांगले गीतकार पण होते. चांगली गाणी आहेत त्यांची. बळीराजावरती त्यांचा एक पोवाडा होता, ऐका ऐका सहजन, बळीराजाची कथा मी गातो, ग्रंथ आधारण. आकाशवाणी रत्नागिरीवरती हा पोवाडा सादर व्हायचा. बळीराजावर त्यांनी पोवाडा गायला होता अंकुश गुरुवांनी. अंकुश गुरुवांविषयीच्या तुमच्या आठवणी एकंदरीत. गेल्या वर्षी मला वाटतं तुमची आणि त्यांची एकत्र भेट पण झाली. कुठे एक बारी झाली की भेट झाली असं काही? बारी झाली. हां, किती वर्षांनी बारी झाली होती? एकंदरीत अंकुश गुरुवांविषयीच्या आठवणी.
अंकुश गुरव म्हणजे एक प्रेमळ माणूस, साधा माणूस, अच्छा अच्छा. सरळ व्यक्तिमत्व. हां. माझे जेव्हा कार्यक्रम केले तेव्हा त्यांचं नाव होतं, बरोबर. परंतु मी ज्यावेळी आलो या. त्यांना एवढंच वाटलं की एवढा मोठा शाहीर हा कसा काय, मी बघितलं नाही. बरोबर. आणि माझं त्यांनी कार्यक्रम करतोय बरोबर. अशी जुगलमध्ये करायचो, एक एक विषय गायचो, पण विषय सोडून नाही, सगळे शास्त्र आधार गाणी गायचो. बरोबर. पण शास्त्र गाणारा फक्त एकच असा शाहीर, तो म्हणजे अंकुश गुरव. अच्छा. आणि माझ्यासमोर त्यांनी गाणी गायचे, बरं. मी पण त्याला टपट तशी उत्तरं दिलेत, तशी गाणी गायचो. बरं. खरोखर नाव लौकिक करण्यासारखं एकच नाव ते की मानलं पाहिजे. तसाच दुसरं शंकर जाधव, शंकर जाधव. या आमच्या रायगडमध्ये आमची जोडी. अच्छा. याच्या अगोदर आपले वसंत भोईर आणि दोघांची जोडी होती. बरं. अनेक कार्यक्रम करायचे, पण काही कारणास्तव दोघांचे कार्यक्रम बंद झाले. अच्छा. पण त्यावेळी माझ्याजवळ शंकर बुवा आणि आम्ही दोघे भेटलो. अच्छा. बुवा आपण दोघांनी कार्यक्रम करूया, अच्छा. काय असेल ते तुमच्या पद्धतीने गा, माझ्या पद्धतीने मी गाईन. बरोबर. आणि कार्यक्रम सुरू केले. अच्छा. एक चांगला माणूस आहे, चांगला कार्य करतोय. आता पण आपल्या मंडळावरती नसले तरी गावच्या मंडळावरती आहेत. अच्छा. आणि चांगला कार्यक्रम करतात आणि चांगली गाणी त्यांच्यावर माझी गाणी गाजली आणि त्यांची तो गाजली, शंकर जाधव. अच्छा. असे ते शंकर जाधव. आणि आता पण ते माझे संबंध घरच्यासारखे, त्यांचे रिलेशन माझे आहेत. आणि शंकर जाधव. हा, शंकर जाधव. अच्छा. आणि आमच्या रत्नागिरी गुहागरचे अर्जुन भुवड एक शाहीर होते, त्यांच्यासोबत सुद्धा तुमच्या बऱ्याच बाऱ्या झालेल्या आहेत. अर्जुन भुवड बॉल शास्त्रामध्ये एक नंबर, शास्त्रामध्ये बरोबर, शास्त्र उत्तर देण्यामध्ये एक नंबर पट आहे अर्जुन भुवड. अच्छा. आणि त्यांची गाणी लेखणी काय नव्हती, पण ते गायचे. त्यावेळी त्यांचा आवाज होता. अच्छा. परंतु त्यांचं गाजलं नव्हते, म्हणजे त्यांची उत्तर देण्याची पद्धत. अच्छा. बहुतेक करून उत्तर ते शाहिरांची द्यायचीच. अच्छा. ही त्यांची ख्याती. प्रश्नाची उत्तर देण्यामध्ये अर्जुन भुवड एक्सपर्ट होते. आणि पण त्यांना पण आता आजार झालेले, ते जागेवर आहेत. हा, सध्या घरी आहेत. अच्छा. वाईट वाटतं. मला एक सांगा की आता हे तुमचे जे सगळे प्रतिस्पर्धी होते त्याच्यापैकी एक भारदे गुरुजी नावाचे एक प्रतिस्पर्धी होते, आणि ते स्वतः शिक्षकी पेशाचे होते. आणि मला वाटतं त्यांची गाणी थोडीशी ते पण जरा मार्मिक गाण्यांसाठी, ते प्रबोधनात्मक आणि मार्मिक गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्यासोबत तुमच्या बाऱ्यांचा अनुभव काय होता साधारण भारदे गुरुजींसोबत? भारदे गुरुजी आणि मुंबईचे थिएटरमध्ये ते बाऱ्या मानकर बुवांना त्यांच्या व्हायच्या. पण ज्यावेळी माझ्याकडे आले तेव्हा त्यांचं लेखन होतं, पण त्यांना संगीत गाणं कसं गायलं तर ते चांगलं होईल ह्याची त्यांना काहीच तयारी नव्हती. परंतु माझ्या आल्यानंतर त्यांना बसवून ते स्वतःच कबूल करतील, त्यांना सांगू शकतील की घाणेकर बुवांकडे काय शिकलो आणि काय झालं. त्यात त्यांनी शिकलं, त्यांना शिकवलं नाही, परंतु माझ्याकडून त्यांनी साध्य करून घेतलं आणि ते चांगलेच कलाकार झाले. आता ते गाणी लिहितात, स्वतःचं चॅनेल आहे, काही गोष्टी ते करतात स्वतःहून, आणि गाणी पण देतात, प्रबोधन गीतं देतात ना. आजही त्यांची प्रबोधन गीतं युट्यूबला खूप फेमस. आता नवीन पिढीतल्या शाहिरांपैकी साधारण तुमच्या टचमध्ये कोणते शाहीर आहेत वगैरे? शाहीर माझ्या टचमध्ये सगळेच आहेत. अच्छा. परंतु त्यामध्ये आता काही गाणारे आहेत, विकास लांबोरे मला खरंच माझे पण ते मित्र आहेत, फेसबुक फ्रेंड आहेत विकास लांबोरे. विकास लांबोरे एक नाव घ्यावंसं वाटतंय. आणि गीत रचना पण खूप सुंदर असतात. सुंदर आहे, म्हणजे कोकणी माणसाच्या जगण्यातलं वास्तव मांडताना ते दिसतात कधी कधी. परवा पण त्यांचं एक मी गाणं ऐकलं, ते कोकणामध्ये गणपतीला पोवतं घालतात, त्याच्यावरती सुद्धा त्यांची गीतरचना होती, खूप छान वाटली. आणि मस्त गीतरचना आता त्यांच्या बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. तेव्हा घाणेकर बुवांना मानणारा तो शाहीर लहान होता माझ्यासमोर, लांबोरे. अच्छा. पण त्यांनी खास यामध्ये जेव्हा उतरलंय त्यावेळी घाणेकर बुवांना विचारलं नाही, पण त्यांची लेखणी पण मी पण भारून जातो, चांगलं येते आणि त्यांनी लिहित राहावं. परंतु नुसतेच गण गाऊन नाही, चांगल्या प्रकारची गाणी लिहावी, हा त्यांना माझा संदेश आहे. अच्छा. लांबोरे बुवा, आत्ता जे नवीन पिढीमध्ये बरेच शाहीर पुढे येत आहेत, अनेक आज मला वाटतं दर संडेला आता बाऱ्या होत आहेत, तर ह्या नव्या शाहिरांना साधारण तुमचा संदेश काय असेल? मला संदेश, आम्ही ज्यावेळी शाहीर म्हणून कार्यक्रम केले आणि करत आहे. अच्छा. अजून पण करतोय. बरोबर. परंतु आताचे शाहीर, मी त्यांचं वाईट बोलत नाही त्यांना. बरोबर. तुम्ही चांगलं जर व्हायचं, चांगलं करायचं असेल तर शक्यतेचा गाभा मेन आहे की तुम्ही शास्त्र आधारावरची गीतं ही लिहिली पाहिजेत. लोकांच्या समोर रामायण महाभारत यातल्या कथा आल्या पाहिजेत. आम्ही त्यावेळी तेच केलं. नुसते गण गायले नाहीत किंवा गवळणी गायल्या नाहीत, सगळ्या गवळणी पण भरपूर गायल्या,
गण गायले, तसेच पदं अनेक प्रकारची पदं आहेत, डबल मिनिंग काय काय केलं. मग हे करायला ही तुम्हाला विनंती आहे नवीन शायरांना अच्छा. की रामायण महाभारत याच्या कथा नवीन नवीन ऐकवा, अभ्यास करा, बरं. पुस्तकं वाचा, काहीतरी लोकांना नवीन द्यायचं हे वचन. आम्ही जे करत आलो त्यावेळी कोण करत नव्हते, ते आम्ही केलं. हा मोठेपणा नाही, पण मी सांगते खरं. तसंच तुम्ही काय करा की आता ह्या पुढे सुद्धा नुसते गण गायला म्हणजे मोठेपणा नव्हे, तुम्ही आणखी कथा आणा, लोकांचा नवीन नवीन विषय आणा, ते कुठले असो पण चांगले विषय असावे. बुवा तुमची पुढची पिढी म्हणजे तुमची मुलं वगैरे ज्यांनी ह्या कलेकडे ते ह्या कलेमध्ये आहेत की त्यांना किती रस आहे या कलेविषयी? त्यांना रस म्हणायचं तर माझी गाणी, मी गायली गाणी अच्छा त्यांना आवडतात. बरं. परंतु माझ्या तिन्ही मुलांना या कलेपासून मी दूर ठेवलं, मुदाम ठेवलं. बरोबर. कारण अनेक लोक, अनेक गावातील लोक, अनेक जिल्ह्यातील लोक गाणे करू, मी तुमचा शिष्य, मला तुम्ही शिष्य करून घ्या केलं. पण मी त्यांना बोलायचो, बाबांनो ही कला फक्त घाणेकरपणे करावी, तुम्ही यात उतरू नका, स्वतःचं प्रपंच सांभाळा, शिका आणि काहीतरी वेगळा नोकधंदा काहीतरी करा, पण ह्यात येऊ नका. मी फक्त ही खिल्ली माझ्या मुलाला सांगितलं की तुम्ही यामध्ये येऊ नका, मी आहे तो भरपूर आहे, तुम्ही यात येऊ नका. कारण ह्यामध्ये बुवा बनत नाही, घाणेकर बनण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात. ओरिजिनल कलाकार हा घडवता येत नाही, तो जन्मावाच लागतो. हो, मग असं असताना मी ते त्यांना सांगितलं नाही, तुम्ही येऊ नका, तुम्ही नोकरी करा. असे चांगले की तैकांची लग्न होऊन ते चांगले संसार करतायत आणि माझ्यावर त्यांचं लक्ष आहे. आणि माझी गुणवंत पोर आहेत, व्यसनाधीन नाहीत, सगळ्यापासून दूर आहेत. अच्छा. हा संदेश घेण्यापासून यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून एक इच्छा होती की रामचंद्र घाणेकर बुवांची भेट घ्यावी आणि त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण कारकीर्द आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करावी. हा योग मात्र काही जुळत नव्हता, परंतु हा योग आज जुळून आला. रामचंद्र घाणेकर बुवांच्या विरार येथील निवासस्थानी मी आलो आहे. त्यांच्या निवासस्थानी बसून त्यांच्यासोबत आज चर्चा केल्या, मुलाखत घेतली आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण कारकीर्द मागच्या 50 वर्षांची आपण उलगडून दाखवली आहे. याच्यामध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये लाभलेले त्यांचे प्रतिस्पर्धी, त्यांनी गायलेली काही चांगली गाणी, या सगळ्यांविषयी आपण बोललो. नव्या शाहिरांना त्यांनी काही संदेश दिले, काही नव्या शाहिरांचा विकास लांबोरेंसारख्या त्यांनी कौतुकसुद्धा केलं. आणि एकंदरीतच ही मुलाखत तुम्हाला मित्र कशी वाटली हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला कळवा. जर ही मुलाखत आपणास आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रो आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.